आम्ही काय म्हणतोय, आमच्या सहित नंबरचा कसा म्हणतोय ना, त्याच्यात जर आमच्या बरोबर कोण असेल संलग्न, आमच्या बरोबर कोण सामील असेल तर आम्हाला सुद्धा फसवता म्हणतोय ना आम्ही. पण ज्याच्यात आम्ही कायमस्वरूपी मागणी करतोय की ड्रग्जचा विषय आपल्या लेकराबाळासाठी चांगला नाही, फक्त खासदार म्हणून नाही, एका मुलाचा एका मुलीचा बाप म्हणून सुद्धा माझी जबाबदारी आहे की अशा विषयाला वेळीच पायबंद बसला पाहिजे. आता याच्यात राजकारण कुठं आलं? जी लोक ड्रग विक्री करत होती, ज्या लोकांनी ड्रग्जचं व्यसन केलं, ती लोक शाव झाली, आणि जी त्याच्यावर बंद व्हावं म्हणून प्रामाणिक प्रयत्न करते ती चोर झाली का? आणि मंत्री महोदय मला सांगायचंय, त्या ड्रगच्या प्रकरणात इन्व्हॉल्व असणारा माणूस प्रेस कॉन्फरन्स घेतोय आणि आमचा बाप काढतोय. बरं, आमच्या बापानं दूध विकलं काय? दूध विकणं चूक आहे का? दूध विकलं काय? ड्रग्ज तर नाही विकलं. कुणाला वाटलं आणि मला कमीपणा बी नाही, माझा बाप दूध विकत होता, काय कमीपणा आहे मला? त्याच्यात अभिमान आहे. लेकरं जगत होता, कुणासारखे ड्रग्जचं गावाला नव्हता ना कुणाला. हितपर्यंत यांची मजल गेली आणि त्या आरोपीला अटक होत नाही. काय प्रकार आहे नेमका? राजकारण आम्ही करतोय. आज किती दिवस झाले एसपी साहेबांना दोनदा भेटलो, अजून आम्ही साहेब सामूहिक आंदोलन केलं नाही, आणि आता तुम्ही सांगता राजकारण करतो. काय राजकारण केलं आम्हाला कळू तर द्या ना. या संदर्भात एसपी जे आहे तुम्ही माहिती द्या का अटक होत नाही त्या आरोपीला, आणि त्याचे क्वांटिटी तपासावे साहेब, कुठल्या नेत्याबरोबर त्याचे संपर्क आहे की या संदर्भात खरं तर हा निवडणुकीचा विषय होऊ शकत नाही. विषय मी मलाही कळतंय मंत्री महोदय, तरी सुद्धा हा विषय जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आणि आजच्या तरुण पिढीला घाईमध्ये देण्याचा विषय असल्या कारणानं मी या विषयाला मला परवानगी दिली. परंतु तुम्ही माझंही ऐकून घ्या. जेव्हा पालकमंत्री झालो आई तुळजाभवानीच्या दर्शनाला मी मंदिरात गेलो. मंदिरातून बाहेर आल्यानंतर मला काही पूजाऱ्यांनी तक्रार केली की ड्रग हा तुळजापूरला हा भयंकर लोकांचा पसरत चाललेला पालकमंत्री म्हणून त्यापूर्वी मी काही वृत्तपत्रांमध्ये आणि काही चॅनलच्या माध्यमातून त्या बातम्या ऐकल्या होत्या. ज्यावेळेस आमची कॅबिनेटची बैठक चालू होती, त्या बैठकीमध्ये माझी पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर मी सर्वप्रथम जर तुमचा मुद्दा घेतला असेल तर कॅबिनेटमध्ये हा मुद्दा घेतला होता की साहेब मी धाराशिवचा पालकमंत्री या मुख्यमंत्री होते आणि ह्या जिल्ह्यामध्ये तुळजाभवानी मंदिराची मागच्या पवित्र ठिकाणी तुळजापूर शहरामध्ये ड्रग्सचा व्यापार मोठ्या प्रमाणात होत्या अशा बातम्या येतात. हे आपल्या दृष्टीने अतिशय खेदजनक आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला अनुमती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की त्याचा नाही करायचा. त्यानंतर मी जेव्हा तुळजापूरला आलो तेव्हा तुळजापूरला काही जनतेचं दर्शन घेतल्यानंतर बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर पुजाऱ्यांनी मला वस्तुस्थिती सांगितली आणि मी लगेच एसपीला सांगितलं की आमच्यावर ताबडतोब कारवाई करा. कुणीही असेल, कुणी बायका लाल असेल, कुठल्याही पक्षाचा असेल, भले तो माझ्या पक्षाचा असला तरी किती मोठा नेता, त्याला नेस्तनाबूत करा, काढून टाका, अशा प्रकारच्या सूचना मी एसपीला दिल्या. त्यानंतर काही परत पुजारी माझ्याकडे आले की साहेब तुम्ही एसपीला सूचना दिल्या परंतु हे आमचे अधिकारी अशा पद्धतीने आपल्या तक्रारी पालकमंत्र्यांकडे का करतात म्हणून विचारत आहे. ताबडतोब त्याला मी तो अधिकारी जो होता त्याला झापलं आणि सांगितलं ड्रग्स मध्ये बिलकुल कॉम्प्रोमाइज करणार नाही. जर कुठल्याही पक्षाचा आणि कुठलाही माणूस, कुठलीही व्यक्ती, कुठलाही नेता ह्या प्रकरणात असेल तर त्याला निष्काराभूत करा. पूर्ण सरकार माझ्या पाठीमागे आहे. मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांची माझी चर्चा झाली आणि त्यानंतर तुमच्या माहिती करता सांगतो मी सातत्याने ज्या ज्या पद्धतीनं वृत्तपत्रांमध्ये बातम्या येतात त्या ज्या पद्धतीनं टीव्ही चॅनलवर बातम्या या संदर्भात यायला लागल्या आणि एसपीच्या संपर्कात होतो. किती आरोपी पकडले, कुठल्या आरोपीवर कुठलं कलम टाकले, त्यानंतर किती आरोपींना आता काय काय झालेलं आहे, त्यांना बेल अप्लिकेशन झालेलं आहे का, एसपी मला सांगितलं 2 वेळा रिजेक्ट झालेले आहे. त्यानंतर मी विचारलं अजून आरोपी किती आहेत, त्यांनी 22 आरोपी सांगितले, त्यातले 17 ते 18 आरोपी कुठले आहेत त्यांनी तेही सांगितलं, 4 ते 5 आरोपी कुठले तेही मला सांगितलं. आणि त्यानंतर मी कालच एसपीला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, त्यांना असं सोडू नका. 2 वेळा बेल रिजेक्ट झाले ना त्यांना आयुष्यभर खितपत पडलं पाहिजे. नार्कोटिक्स डिपार्टमेंटला पत्र द्या आणि कुठल्या ना कुठल्या प्रकरणामध्ये हे अजूनही असतील म्हणून यांचा ताबा नार्कोटिक्स डिपार्टमेंटला घ्या अशा मी सूचना दिलेल्या आहेत. माझी आपल्याला विनंती आहे, पोलिसांचा तपास आहे, पोलिसांच्या तपासामध्ये राजकारण आडवं येणार नाही. जे आरोपी आहे कुठपर्यंत पळतील ते पोलीस बघतील. काही काळजी करतो ना, 22च्या 22 आरोपींना अटक करतील आणि पोलीस त्यांना त्यांची जागा दाखवतील एवढी मी हमी आज या ठिकाणी तुम्हाला देतो आणि हा विषय संपवतो. विषय असा आहे
सहयोगी गेलो तेव्हा तिच्या माता भगिनीने हा विषय किती गंभीरता आहे म्हणून सांगितलं आणि त्या निवडणुकी दरम्यान मी शब्द दिला होता की निवडणूक झाल्यानंतर हा विषय आयरनवरती गेला अतिशय ताकदीने त्याच्यामध्ये फॉलोअप करणार आणि इलेक्शन झाल्यानंतर मी त्या भागामध्ये सगळ्यांना आवाहन केलं होतं की माहिती द्या कारण सहसा पोलिसांना माहिती असते काही गोष्टी चालू असतात परंतु दुर्दैवाने ऍक्शन काही झाली नव्हती. मला पहिली माहिती जी आली ती साधारण डिसेंबर महिन्यामध्ये 28 डिसेंबरला पहिली माहिती मला मिळाली. साधारण कोण तुळजापूरमध्ये इन्व्हॉल्ड आहे नाव नंबर मला कळाला त्या दिवशी मी SP साहेबांना ते पाठवलं आणि त्याच्या बाबतीमध्ये 28 डिसेंबरपासून ऍक्शन घ्यायला सुरुवात करण्याच्या बाबतीत ठरलं. बाहेरची टीम मुद्दा मी सगळ्यांना कळावून सांगतोय. त्याच्यानंतर मग टीम ज्या आहेत त्या धाराशिवपर्यंत पाठवल्या गेल्या 2-3 वेळेस प्रयत्न झाले परंतु अयशस्वी राहिले. त्याच्यानंतर तुळजापूरमध्ये काही माझे सहकारी आहेत ज्यांच्याकडे माहिती उपलब्ध होती त्यांना पोलिसांना जोडून दिलं आणि मग HCB आणि त्यांनी ट्रॅप रचल्यानंतर एक साठा जो आहे तो जप्त करता आला. काही आरोपी जे आहेत ते अरेस्ट झाले आणि त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया जी झालेली आहे. त्यामुळे तो कोणी किती कांगावा केला तर वास्तव हे आहे की हे ड्रग्सच्या बाबतीतली माहिती जी आहे ती SP ना उपलब्ध मी करून दिली आणि मागे लागून हा विषय अगदी देवेंद्रजी मुख्यमंत्री महोदय स्वतः वैयक्तिक या विषयाचा पाठपुरावा करत आहे. या विषयाच्या बाबतीमध्ये तुळजापूर बदनाम करण्याचं काही लोकांनी राजकारणामुळे कुठे असं कारस्थान केलं हे वास्तव आहे. परंतु वास्तव दुसरं हेही आहे की परांडा असेल कळम असेल इतर ठिकाणची देखील माहिती उपलब्ध झाल्यानंतर ही देखील SP साहेबांकडे मी उपलब्ध करून दिली. वरती मुंबईमध्ये सुद्धा ती माहिती उपलब्ध करून दिली. हे सगळं आपल्याला जे आहे ते संपून टाकायचंय या बाबतीत दुमत असायचं कारण नाही परंतु कोणी कृती केली माहिती कोणी पोलिसला उपलब्ध करून दिली पकडून कोणी दिलं हा विषय सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. बाकीच्या गोष्टी ज्या ठीक आहे त्याच्याबद्दल ते मला जास्त बोलायचं नाही. सगळ्यांनी सहकार्यच करायला हवं आणि मुख्यमंत्री महोदयांनी हा विषय पुढे नेत अँटी नार्कोटिक्स क्लब हे प्रत्येक शाळेत आणि कॉलेजमध्ये काढण्याच्या बाबतीमध्ये आवर्जून सांगितलं. हे अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तराच्या वेळेस आणि आपण आपल्याकडे तुळजापूरला बैठक घेतली तिथे कलेक्टर SP ने देखील बैठक घेतलेली आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये हा विषय अतिशय सिरियसली आपण घेतोय. त्यामुळे माझी विनंती याच्यात राजकारण कुणी न करता प्रत्येकाच्या भावना व्यक्त केलेल्या आहे माहिती दिलेली आहे. अजून मुद्दा आहे मगाचा जो विषय होता ते DPDCच्या निधीच्या बाबतीतला अतिशय गंभीर काही आरोप वगैरे आलेले आहेत ते माहिती आलेली आहे. आता पालकमंत्री महोदय आणि आपल्या कलेक्टरांवर चर्चा झाली की जे काय आहे तक्रारी वगैरे त्या कलेक्टरांकडे द्यायचं ठरलंय आणि योग्य ती कारवाई चौकशी करायची त्यांच्या माध्यमातून होईल आणि जे काही जेव्हा शक्य असेल तेव्हा सगळ्यांच्या समोर मांडलं जाईल. आणि अजून दुसरी एक माहिती देतो. तुम्हीच बोललेलं आहे. एकच मिनिट मी आवाज तो बोलणार नाही. मंत्री महोदय मी ज्यावेळेस गणेश उत्सव होता त्यावेळेस मी तुळजापूरला गेलो. त्या गणेश उत्सवाच्या काळातली माझी भाषण सुद्धा रेकॉर्डवर आहे त्यावेळेस सुद्धा बोललो मी त्या आई तुळजाभवानी यांना बघून मला एवढाच प्रश्न आहे की त्या पत्रकार परिषद जी घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये जो आरोपी ड्रग्ज घेत होता त्याचा भाऊ येऊन सांगतोय की व्यसन लागलं होतं आणि ती व्यसन सोडवण्यासाठी त्यांच्याच नेत्यानं गुजरातला का कुठं गेलं. मला काय म्हणायचं साहेब जर माझ्या कार्यकर्त्याला असं व्यसन लागतं हे लक्षात आलं तर माझी जबाबदारी काय निवडणूक होईपर्यंत वाट बघायची का. त्याच दिवशी ऍक्शन घ्यायला पाहिजे होती ना. त्याच दिवशी कोण आहे करायला पाहिजे होते ना आणि त्याच दिवशी ते बंद करायला पाहिजे होतं. त्याच दिवशी बंद करायला पाहिजे होतं ना. हे विषय वाट बघायची का बंद करा सगळ्यांनी. काय उगाच आपण विकासासाठी बसलेलं आहे या विषयावर बोलू शकतो. हा विषय आता मी काढला नाही विषय मी काढला नाही. आपल्याला क्लिअर करतो त्या विषयावर राणादादांच्या आणि माझ्या भावना सारख्या आहेत. अजून मी आज जाहीर करतो की मी या ठिकाणी आज जो परिवहन खात्याचा मंत्री आहे मी रोड सेफ्टी या योजनेअंतर्गत या ड्रग अनालिसिससाठी 9 कोटी रुपये माझ्या डिपार्टमेंटकडनं मी धाराशिव जिल्ह्यासाठी जाहीर करतो जेणेकरून कालही हे आपण रोड सेफ्टीचे आणि या बाबतीतले जे काही फंड्स आहेत आमच्याकडे अवेलेबल कारण तुम्ही जे म्हणाला मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगली सूचना केलेली आहे प्रत्येक शाळा महाविद्यालयांमध्ये या ड्रग्सच्या विरोधामध्ये होळी मागण्याकरता मी कालच
अधिकारी, महिला अधिकारी आणि एक पुरुष अधिकारी यांनी सातत्याने जावं आणि या ड्रग्सच्या विरोधामध्ये ज्या ज्या काही गोष्टी करता येईल आपल्याला या जिल्ह्यामध्ये आणि त्यासाठी जो काही खर्च येईल त्या खर्चाची जबाबदारी मी परिवर्तनाच्या मंत्री म्हणून स्वीकारलेल्या आहे आणि 9 कोटी रुपयांनी रोड सेफ्टीमधून ह्या वर्षाकरता आपल्या जिल्ह्याला देतं. त्यामुळे हा विषय आता इकडे थांबू आणि पूर्ण ड्रग्सचा नायनाट कसा आपल्या पूर्ण तुळजापूर करेल तर जिल्ह्यातून कसं करता येईल यासाठी प्रयत्न करतो. धन्यवाद. तुम्ही तुमच्या मला बोलू द्या. माझं एक शेवटचं उत्तर आहे. माझं इतकंच म्हणणं आहे की जी 22 आरोपी आहेत ते 22 आरोपी बरेचसे राजकीय लोक आहेत आणि ते सगळ्यांना पकडण्यात आपण अशी मी ग्वाही देतो. ते न पकडल्या गेल्यामुळे लोकांत असा संभ्रम आहे आपण पाठीशी एसपीना सगळ्या डीपीसीच्या या बैठकीच्या समोर आताच सांगतोय की कुठल्याही परिस्थितीमध्ये 22च्या 22 आरोपी 23 झाले चालेल तर 22च्या 22 आरोपी लवकरात लवकर अटक आता सगळ्याच पक्षाचे आहे आपण ही सूचना केली ती योग्य झाली. आता खास करून आपल्या जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांना